लाडकी बहीण योजना तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची अपडेट आलेली आहे। बघा, लाडक्या ताईंनो, तुम्हाला मोबाईल गिफ्ट स्वरूपात भेटणार आहे। मोबाईल तुम्हाला भेट स्वरूपात भेटणार आहे। कशा स्वरूपात अर्ज करायचा आहे, कोणत्या ताई या ठिकाणी पात्र असणार आहेत आणि तुम्हाला फोन कधी भेटणार आहे, या सगळ्या गोष्टीची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण की गोष्ट मोबाईलची आहे। जर तुम्हाला मोबाईल हवा असेल, लाडक्या ताईंनो, तुम्हाला जर मोबाईल हवा असेल तर तुम्हाला कशा स्वरूपात अर्ज करायचा आहे, काय पात्रता आहे, सगळ्या गोष्टी डिटेल स्वरूपात मी सांगणार आहे। आणि दिवाळीचा बोनस देखील सुरुवात झालेली आहे। कोणत्या कोणत्या ताईला आज दिवाळी बोनस भेटलाय एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा। सकाळी 9 वाजता, रविवार असला तरी पण आज पण पैसे भेटणार आहेत। 8 ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला पैसे भेटत राहणार आहेत। जवळजवळ हा तिसरा जो टप्पा असणार आहे तो 8 ऑक्टोबर पर्यंत चालणार आहे। काय नेमकी अपडेट आहे, काय गोष्ट असणार आहे, तुम्हाला मी सगळ्या गोष्टी सांगणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। तुम्हाला मोबाईल जर हवा असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा कोणत्या कोणत्या ताईला मोबाईल हवा आहे। एक छोटा प्रश्न तुम्हाला विचारत आहे, कोणत्या कोणत्या ताईला मोबाईल हवाय त्यांनी एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा। नक्कीच तुम्हाला सगळ्यांना मोबाईल भेटणार आहे, पण काय अर्ज करायचा आहे, कुठं करायचं आहे, कोण पात्रता असणार आहे ते आपल्याला अगोदर पाहावं लागणार आहे। बघा, या ठिकाणी तुम्ही बघू शकता काही काही ताईंना मोबाईल वाटपाचं कार्यक्रम सुरुवात पण झाली आहे। असेच प्रत्येक जिल्ह्यामध्ये वाटपाचे कार्यक्रम असणार आहे। प्रत्येक जिल्ह्यानुसार पैसे भेटणार आहेत किंवा मोबाईल भेटणार आहेत। तर काय गोष्ट असणार आहे ते तुम्हाला आता मी सांगतो। बघा, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपण पाहणार ते म्हणजे दिवाळी बोनस वाटपाचा कार्यक्रम सुरू झालेला आहे। जवळजवळ 4 ऑक्टोबर पासून दिवाळी बोनस भेटायला सुरुवात झाली आहे। तर अशा कोणी ताई आहेत का ज्यांना अजून दिवाळी बोनस भेटला नाही, तर लक्षात घ्या, ज्या ताईंना 1 रुपया पण भेटला नाही त्यांनी मला त्यांचं नाव वगैरे कमेंट बॉक्स मध्ये सांगा। कधी फॉर्म भरलाय, अप्रूव्ड कधी झालंय, डीबीटी कधी झालंय, त्यांचं एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा। कारण संध्याकाळच्या लेक्चर मध्ये, प्रश्न उत्तराच्या लेक्चर मध्ये त्यांचे मी प्रश्न घेणार आहे, अडचणी सोडवणार आहे। ज्या ताईंना पहिला दुसरा हप्ता भेटला होता त्या ताईंना बघा तिसरा पण हप्ता आता ऑक्टोबर महिन्यामध्ये भेटला आहे। त्यांना लक्षात घ्या, दिवाळी बोनस म्हणून 3000 रुपये भेटणार आहेत। तर 3000 रुपये कोणत्या ताईला भेटले एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा। आता दिवाळी बोनस बद्दल मी बोलत आहे। त्याच्यानंतर पुढची गोष्ट, सप्टेंबर महिन्यामध्ये ज्या ताईंनी फॉर्म भरले होते त्या सप्टेंबर महिन्याच्या ताईंना 4500 रुपये भेटणार आहेत। 1500 रुपये सप्टेंबर महिन्याचे आणि पुढचे 3000 दिवाळी बोनसचे, असे 4500 रुपये तुम्हाला भेटणार आहेत। तर कोणत्या कोणत्या ताईला पैसे भेटले 4500 रुपये दिवाळी बोनस म्हणून, तर मला एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे आता आपल्याला ज्या राहिल्या ताई पहिला, दुसरा आणि तिसरा टप्पा, त्या तिन्ही टप्प्यात कुणालाच पैसे भेटले नाहीत आणि अजून पण दिवाळी बोनस भेटले नाहीत, अशा ताईंना लवकरात लवकर काळजी घ्यायची, कारण 8 ऑक्टोबर पर्यंत हा टप्पा संपणार आहे। नंतर बघा, निवडणुका लागणार आहेत, आचारसंहिता लागणार आहेत, भरपूर साऱ्या गोष्टी असणार आहेत। आचारसंहिता लागल्यानंतर सरकारी योजना ज्या असतात थोड्या काळासाठी बंद असतात। त्याच्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर काळजी घ्यायची आहे। लवकरात लवकर तुम्हाला पैसे अकाउंटला कसे येतील ते पाहायचं आहे। त्याच्यामुळे तुम्ही तुमचं नाव वगैरे लवकर लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगा। दिवाळी बोनस जर भेटला नसेल त्यांनी पण लवकर लवकर सांगा, कारण की आता बघा निवडणुका लागणार आहेत, आचारसंहिता लागणार आहे, त्याच्या अगोदरच आपल्याला पैसे मिळणे खूप गरजेचं आहे। आता आपण बोलणार आहोत ते म्हणजे मोबाईल गिफ्टच्या स्वरूपात। तर मला एक छोटा प्रश्न विचारायचा सर्व ताईंना, कोणा ताईला मोबाईल गिफ्ट हवा आहे, पटपट एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा कोणत्या कोणत्या ताईला मोबाईल गिफ्ट हवा आहे। अशा कोणी ताई आहेत का ज्यांना मोबाईल गिफ्ट हवा आहे, त्या ताईंनी कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचं आहे। लक्षात घ्या, दिवाळी बोनस वाटपाचा, मोबाईल वाटपाचा कार्यक्रम पण सुरू झालाय। आता लक्षात घ्या, पण याच्यामध्ये कोणत्या महिला पात्र असणार आहेत, सगळ्यात पहिला पॉइंट असणार आहे कोणत्या महिला याच्यासाठी पात्र असणार आहेत। दुसरी गोष्ट, तुम्हाला हा मोबाईल कधी भेटणार आहे ही पण महत्त्वाची गोष्ट असणार आहे। आणि तिसरा महत्त्वाचा पॉइंट आहे तो म्हणजे तुम्हाला अर्ज भरावा लागणार आहे का, किंवा लाडक्या बहिणीच्या योजनेमध्येच तुम्हाला ते पैसे भेटणार आहेत का, नेमकं काय अपडेट असणार आहे ते पण तुम्हाला सांगणार आहे। तर लवकर लवकर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा
तुम्ही तुमचा जिल्हा, कारण की हा जो मोबाईल वाटपाचा कार्यक्रम असणार आहे तो एकतर एक जिल्ह्यानुसार असणार आहे. जिल्ह्यामधल्या ताईंना आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये त्या ताईंना भेटणार. त्याच्यामुळे तुमचं नाव सांगायचंय, लाडक्या बहिणीचे तुम्हाला पैसे भेटले असतील तर ते सांगायचे, तुम्ही पात्र असता लाडक्या बहिणीसाठी तर. आणि तिसरी गोष्ट तुमचा जिल्हा सांगायचा आहे. जिल्ह्यानुसार तुम्हाला फॉर्म वेगवेगळ्या स्वरूपात ते भरता येणार आहेत आणि काय नेमकी योजना असणार आहे, कोणाकोणाला भेटणार आहेत त्या पण गोष्टी सांगणार आहे. अर्ज कुठं भरायचा ते पण तुम्हाला सांगणार आहे. काळजी करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. बघा, लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्ही बघितलं असेल ही मोठी न्यूज आली होती TV9 वर की मोबाईल आम्ही तुम्हाला भरपूर स्वरूपात, जर तुम्ही आम्हाला मत दिले तर आम्ही तुम्हाला मोबाईल देऊ. तर ही जी न्यूज होती ती प्रचंड व्हायरल झाली होती, प्रचंड स्वरूपात राजकीय या ठिकाणी वर्तुळात या ठिकाणी या गोष्टीवर चर्चा झाली होती. त्याच्यानुसार आता एक मोठी पुढे निर्णय घेतला जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यानुसार ही योजना राबवता येणार आहे, कारण की उदय सामंत होते ते कोकणामध्ये बोलत होते, पण त्याच्यानंतर आता बाकीच्या जिल्ह्यामध्ये पण ही योजना आता लागू होणार आहे अशा स्वरूपात एक चर्चा सुरू असणार आहे. आणि त्याच धर्तीवर लक्षात घ्या, त्याच धर्तीवर या ठिकाणी मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब यांची एक उद्या काय असणार आहे, उद्या नाही परवा एक 8 ऑक्टोबरला सोलापूर या ठिकाणी काय असणार आहे, एक मोठी सभा असणार आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंगळवारी सोलापुरात असणार आहेत. वचनपूर्ती सोहळ्यासाठी 40,000 महिला लाभार्थी आणण्याचे अधिकाऱ्यांना टार्गेट दिलेत आणि तलाठ्याकडे ही जबाबदारी दिलेली आहे. लक्षात घ्या, मोठा एक कार्यक्रम असणार आहे मंगळवारी 8 ऑक्टोबरला. आतापर्यंत जे 4 टप्पे म्हणजे पहिला, दुसरा, तिसरा आणि ह्या दिवाळी बोनसचा हा 4था टप्पा, या 4 टप्प्यांचं या ठिकाणी वचनपूर्तीचा कार्यक्रम मोठ्या स्वरूपात सोलापूर या ठिकाणी होणार आहे. आणि याच दरम्यान एक मोठी न्यूज तुम्हाला ही मोबाईल स्वरूपाची पण भेटणार आहे. कोणत्या कोणत्या ताईंना मोबाईल भेटणार आहे, कशी पात्रता असणार आहे, किंवा जसं हा उमेदचा कार्यक्रम कोकणामध्ये राबवला होता, ज्या महिला व बचत गट कार्यकर्त्यांना हा मोबाईल गिफ्ट या ठिकाणी भेटला होता, त्याच स्वरूपात लाडक्या बहिणींना देखील ही योजना कशा स्वरूपात अंमलात येईल, कोणत्या कोणत्या ताई त्या ठिकाणी पात्र असणार आहेत, किंवा त्याची वयोमर्यादा काय असणार आहे, किंवा ज्या ताईंची मदत लागणार आहे अशा ताई त्या ठिकाणी, जसं की अंगणवाडी सेविका असतील, मदतनीस असतील, किंवा अजून कोणत्या हेल्पर असतील, त्या कोणत्या कोणत्या ताई आहेत त्यांना फॉर्म तो भरून घेतला जाणार आहे, कोणत्या कोणत्या ताईंना ते अकाउंटला पैसे येतील का डायरेक्ट मोबाईल भेटणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मंगळवारी समजणार आहेत. कारण की बघा, लक्षात घ्या, मंगळवारी हा मोठा कार्यक्रम असणार आहे 8 ऑक्टोबर साठी. तर त्या 8 ऑक्टोबरच्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहता येणार आहेत. कारण की हा जो मोबाईल वाटपाचा गिफ्टचा जो कार्यक्रम आहे तो बघितला असेल उमेद तर्फे या ठिकाणी कोकणात राबवला गेला. तुम्ही बघू शकता या ठिकाणी की मोबाईल गिफ्ट स्वरूपात वितरण देखील झालेलं आहे. बऱ्याच ताईंना या ठिकाणी कोकणामधल्या ताईंना या मोबाईल वाटप झालेला आहे. बचत गट कार्यकर्ते जे असतात त्यांच्या सोबत लाडक्या बहीण या ठिकाणी ज्यांना बचत गटामध्ये हिस्सा घेतला नाही अशा कोणी ताई आहेत का ज्या बचत गट मध्ये काम करतात? मला एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा, बचत गटामध्ये कोणत्या कोणत्या ताई काम करतात, आणि ज्या ताई बचत गटामध्ये काम करत आहेत त्या ताईंनी मला पण सांगायचंय, सर माझं हे नाव आहे, मी ज्या जिल्ह्यातून बोलते, मी बचत गटामध्ये काम करते किंवा नाही करते. या दोन्हीनुसार फॉर्म वेगवेगळे असणार आहेत, किंवा कोणत्या ताईंना पैसे भेटणार आहेत, कोणत्या ताईंना मोबाईल भेटणार आहे, हे सगळ्या गोष्टी त्याच्यावर ठरणार आहेत. त्याच्यामुळे मला एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं तुमचं नाव, जिल्हा, तुम्ही उमेदसाठी म्हणजे बचत गटासाठी काम करतात का, ही जी योजना आहे त्या योजनेमार्फत मोबाईल भेटणार आहे का, लाडक्या बहिणी मार्फत पैसे भेटणार आहे, ते सगळ्या गोष्टी तुम्हाला मी त्याच्यानुसार सांगणार आहे. त्याच्यामुळे लवकरात लवकर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे तुमच्या ह्या सगळ्या डिटेल्स. त्याच्यानुसार पुढचा जो व्हिडिओ असणार आहे संध्याकाळचा व्हिडिओ, त्याच्यानुसार तुम्हाला मी पुढच्या अपडेट्स, फॉर्म कसा भरायचा आहे, कोणाला भरायचा आहे, कुठं भरायचा आहे, कुणाला कधी भेटणार आहे, ते सगळं सांगणार. त्याच्यामुळे तुमच्या कमेंट्स येणं खूप गरजेचं आहे. एवढ्या साऱ्या ताई लाईव्ह दिसत आहेत, प्रत्येक ताई तुम्हाला मोबाईल हवाय ना, सगळ्या ताईंसाठी एक प्रार्थना आहे, सर्वांनी एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा, कारण की तुमच्यानुसार पुढे आपल्याला जायचं आहे. त्याच्यामुळे सर्वांनी एकदा पट कमेंट बॉक्स मध्ये मला सांगा, काही अडचण नाही, सगळ्या गोष्टी आपण सॉल्व्ह करणार आहोत. तुमच्या बाकीचे पण काही प्रश्न असतील तर विचारायचे आहेत. आणि एवढ्या साऱ्या ताई लाईव्ह आहेत, मोबाईल गिफ्ट हवा असेल तर लाईक मारा पट. ज्या ताई लाईक मारतील त्यांना मोबाईल भेटून जाणार आहे, काळजी करायचं नाही. चला पट एकदा कमेंट बॉक्स मध्ये पण सांगायचंय आणि लाईक पण सर्वांनी करायचं आहे. ज्या गोष्टी अपडेट्स तुम्हाला वरून येतात
न्यूजपेपर मध्ये येतात, टीव्ही मध्ये येतात, तेच तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न करत असतो, त्याच गोष्टी मी तुम्हाला दाखवत असतो. त्याच्यामुळे सरकारच्या ज्या योजना असतील, ज्या गोष्टी असतील, तुम्हाला पोहोचवण्याचं मी काम करणार आहे आणि त्या गोष्टीमध्ये चुका नाही व्हायला पाहिजेत म्हणून तुम्हाला मी मार्गदर्शन करत असतो. त्याच्यामुळे सर्वांनी पटपट एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे, व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहे आणि संध्याकाळी 7 वाजता तुमचे प्रश्न उत्तर पण मी घेणार. त्याच्यामुळे सर्वांनी लवकरात लवकर विचारायचंय. आज आपण इथेच थांबूया, भेटूया थोड्या वेळामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.